Dear brothers and sisters, today greetings to all Appam believers. Today's 23 ऑगस्ट रविवार. आम्हाला दुष्टापासून सोडव आणि आम्हास परीक्षेत पडू देऊ नको, पण आम्हास दुष्टापासून सोडव. मत्तय 6:13. या वचनाचा अर्थ केवळ वाईटापासून सोडव एवढाच नाही, तर दुष्टापासून म्हणजेच सैतानाच्या हातात पडण्यापासून आम्हाला वाचव असा अधिक स्पष्ट आहे. म्हणून आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की देव आपले रक्षण करो आणि दुष्टाच्या सापळ्यात पडू देऊ नये. सैतानाचे एक नाव आहे परीक्षा घेणारा, टेम्प्ट. त्याचा उद्देश देवाच्या लोकांना मोहात पाडणे, पापाच्या ओझ्याखाली दाबणे आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन लुटणे हा आहे. काही मोह कुटुंबातील शांती नष्ट करतात, काही लोकांना आत्महत्येपर्यंत नेतात, काही विश्वासणाऱ्याच्या जीवनावर कलंक आणतात, त्याचे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करतात आणि कायमच्या जखमा करून जातात. म्हणूनच आपण नेहमी प्रार्थना केली पाहिजे, पित्या, मला परीक्षेत पडू देऊ नको, पण दुष्टापासून सोडव. परीक्षा आली की अनेक लोक निराश होतात. काहींना असे वाटते की देवच त्यांना पापी मोहात पाडतो. पण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगते, कोणी परीक्षा होत असता असे म्हणू नये की देव माझी परीक्षा घेत आहे, कारण देवाला वाईटाने मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणालाही पाप करण्यास प्रवृत्त करत नाही. याकोब 1:13. काहींना मग प्रश्न पडतो की उत्पत्ती रात्री 10:01 मध्ये देवाने अब्राहमाची परीक्षा घेतली असे का म्हटले आहे. याचे कारण म्हणजे परीक्षा, कसोटी आणि मोह या वेगवेगळ्या संकल्पनांसाठी अनेक भाषांमध्ये समान शब्द वापरले जातात, परंतु त्यांच्या अर्थांमध्ये स्पष्ट फरक आहे. शाळेत विद्यार्थ्याची परीक्षा त्याला पुढील वर्गासाठी पात्र ठरविण्यासाठी घेतली जाते. त्याचप्रमाणे देव आपल्या लेकरांची कसोटी घेतो, जेणेकरून त्यांना उंचावता येईल, त्यांचे चारित्र्य शुद्ध होईल, अधिक जबाबदाऱ्या देता येतील आणि त्याच्या सेवेसाठी अधिक योग्य बनवता येईल. परंतु सैतानाचा उद्देश याच्या अगदी विरुद्ध असतो. तो माणसाला खाली खेचण्यासाठी, त्याची प्रतिष्ठा नष्ट करण्यासाठी आणि शेवटी त्याचा नाश करण्यासाठी मोहाचा उपयोग करतो. तो केवळ मोह पाडणारा नाही, तर चोर आणि खुनी देखील आहे. प्रभू येशू म्हणाला, चोर येतो तो केवळ चोरी कराव्यास, माराव्यास आणि नाश कराव्यास. प्रिय देवाच्या लेकरांनो, परमेश्वर कधी कधी तुम्हाला नम्रतेच्या आणि कठीण प्रसंगांच्या वाटेने जाऊ देईल, पण त्यामागील त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. अशा अनुभवांतून तो तुम्हाला शिकवतो, मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगतो. अनुवाद 8:03. प्रत्येक कसोटीत त्याच्यावर विश्वास ठेवा. तो विश्वासू आहे. त्याची कृपा ज्या प्रमाणात पुरेशी आहे, त्यापेक्षा अधिक परीक्षा तो तुम्हाला कधीही येऊ देणार नाही. पुढील मन्नासाठी वचन. मनुष्याला सहन करता येणार नाही अशी परीक्षा तुमच्यावर आलेली नाही. देव विश्वासू आहे. तो तुम्हाला तुमच्या शक्तीपलीकडे परीक्षा येऊ देणार नाही, पण परीक्षेबरोबर सुटकेचाही मार्ग करून देईल, म्हणजे तुम्ही ती सहन करू शकाल. 1 करिंथकर 10:13. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्रसंहिता 113, 114, 115. सायंकाळी 1 करिंथकर 6.